आता येऊया उत्तर मुंबईमध्ये। उत्तर मुंबईत लढत झालेली होती। अर्थातच भाजपचे मंत्री असलेल्या पियुष गोयल विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील, एक नवा चेहरा काँग्रेसने उत्तर मुंबईतून उतरवलेला होता। पाहूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून झालेली लढत। उत्तर मुंबईमध्ये भाजपचे पियुष गोयल विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात लढत झालेली होती। हा भाजप करता उत्तर मुंबईचा हा सगळा परिसर जर आपण पाहिला तर भाजपचा एक गड मानला जातो, पण अर्थातच 2019 मध्ये या ठिकाणी 60.9% इतकं मतदान झालेलं होतं। पण 2024 या वर्षीचा जर विचार केला तर मतदानाची टक्केवारी लक्षणीय घसरल्याचं दिसतंय। 57.2% इतकं मतदान झालेलं आहे। आता मात्र मतदानाची टक्केवारी घसरल्यानंतर ही घसरलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। पण अर्थात उत्तर मुंबईचा मुंबईकर नेमकं काय म्हणतोय, त्याच्या मनात काय, चला पाहूया। जो विश्वास मोदी जींवर है तोच विश्वास पीयूष गोयल पर पण है। भूषण पाटिल, उनको मुझे लगता है वो चुन के यहाँ पे आएंगे। हमारे पीयूष गोयल जी आएंगे चुन के। पीयूष गोयल जी चुन करके आएंगे और भारी मतों से चुन करके आएंगे। हम लोग को तो लगता है कि पीयूष गोयल जी आएंगे। पीयूष गोयल हे एक नंबर वरती येतील। आमची हे अपेक्षा है कि भूषण पाटिल आमचे विजय होणार। बीजेपी के बारे में ज़्यादा बातें हो रही है। पीयूष गोयल कदाचित ट्रेंड बदलू शकतो आणि म्हणजे आशयाचा धक्का बोलतो आपण तसं होऊ शकतं। भूषण पाटील जिंकण्याचे चान्सेस जास्ती आहेत। इथे भूषण पाटीलची हवा जास्त असल्यामुळे इथे भूषण पाटील 101% येणारच। भूषण पाटील यायला पाहिजे। लोकशाहीमध्ये लोक हा फॅक्टर अतिशय महत्त्वाचा असतो आणि लोकांना नेमकं काय वाटतंय उत्तर मुंबई विषयी ते आपण बघितलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।